नमस्कार मित्रांनो, मी आहे डा सर. आपणा सर्वांचं या सेशनमध्ये सरचे स्वागत आहे. या सेशनमध्ये आता आपण GAD या सब्जेक्टमधील एक्सपेरिमेंट क्रमांक 20 पाहत आहोत. हा एक्सपेरिमेंट जो आहे तो VB.NETच्या सहाय्याने आपणास ओव्हरलोडिंगची कन्सेप्ट अभ्यासण्यासाठी आपणाला प्रोग्राम पाहायचा आहे. चला तर मग सुरुवात करूया प्रोग्रामसाठी. तर या ठिकाणी आपण फाईल या मेनूचा वापर करून आपण या ठिकाणी कन्सोल ॲप्लिकेशन निर्माण करत आहोत. तर या ठिकाणी आपण कन्सोल ॲप्लिकेशन सिलेक्ट केलेलं आहे आणि आपल्या एक्सपेरिमेंटचं जे टायटल आहे ते आपण एक्सपेरिमेंट 20 असं या ठिकाणी मांडलेलं आहे. आता आपण कोडमध्ये पोहोचलेलो आहोत. कोड एरियामध्ये आपण आता आपला कोड लिहित आहोत. तर आपण पाहताय की या ठिकाणी आपण मॉड्यूलच्या आतमध्ये या ठिकाणी एक क्लास घेतलेला आहे आणि बिलो दी क्लास आपण या ठिकाणी मेन मेथड लिहिलेली आहे. ओके, सर्वप्रथम आपण क्लासकडे वळतोय. तर या ठिकाणी आपण क्लासचं नाव काय घेतलेलं आहे, कॅल्क्युलेट असं नाव घेतलेलं आहे आणि या क्लासमध्ये दोन मेथड घेतलेले आहेत, ॲड नंबर्स. सो दोन्ही मेथडचं नाव काय आहे, एकसारखंच आहे. ज्यावेळी क्लासमध्ये सेम नेमचं मेथड, सेम नेमचं सब प्रोसिजर असू दे अथवा सेम नेमचं फंक्शन असू दे, ते ज्यावेळी एकापेक्षा जास्त प्रमाणात वापरलं जाईल त्यावेळी आपल्या क्लासमध्ये अशा मेथडला आपण फंक्शन ओव्हरलोडिंग मेथड्स असं म्हणतो. पण त्यासाठी एक महत्त्वाचा नियम असा आहे की मेथड ओव्हरलोडिंग करत असताना प्रत्येक मेथडचे जे काही पॅरामीटरची लिस्ट असणार आहे ती वेगवेगळी असली पाहिजे. लक्षात घ्या, ओव्हरलोडिंग म्हणजे काय. तर मी पुन्हा रिपीट करतो, ओव्हरलोडिंग म्हणजे काय, तर सेम फंक्शन नेम यूज्ड विथ डिफरंट पॅरामीटर लिस्ट इन ए क्लास इज कॉल्ड ॲज मेथड ओव्हरलोडिंग किंवा फंक्शन ओव्हरलोडिंग किंवा सब प्रोसिजर ओव्हरलोडिंग असं त्याला म्हटलं जाणार आहे. बघा, ॲड नंबर्स नावाची जी मेथड आहे ती 2 वेळा वापरण्यात आलेली आहे. तुम्ही कित्येक वेळा सुद्धा वापरू शकता, 2, 3, 4, 10, 100 कैक वेळा वापरू शकता. पण प्रत्येक वेळी तुम्हाला काय करायला पाहिजे, त्याची जी पॅरामीटर लिस्ट जी आहे ती वेगवेगळी ठेवावी लागणार आहे. तर सर्वप्रथम आपण ॲड नंबर नावाची जी काही पहिली मेथड पाहतोय त्याच्याकडे 2 पॅरामीटर्स आहेत. बघा, ए नावाचं पहिलं इंटिजर पॅरामीटर आहे आणि बी नावाचं दुसरं इंटिजर पॅरामीटर आहे. म्हणजे ॲड नंबर या मेथडसोबत 2 पॅरामीटर्स आपण या ठिकाणी पुट केलेले आहेत. ओके, सो ही मेथड या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि या एंडसअपच्या साहाय्याने ही मेथड इथे संपलेली आहे. सो मेथड संपण्यापूर्वी आपण काय केलेलं आहे पहा, प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने a+b आपण काय करतोय, ए आणि बीचा जो काही येणारा ॲडिशनचा रिझल्ट आहे तो आपण या फॉर्मॅटिंग स्ट्रिंगसोबत अटॅच करत आहोत. ओके, तर ए आणि बी मध्ये ज्या किमती आहेत त्या नंतर कुठून पास होतात ते आपण पाहणार आहोत. पण या ठिकाणी आपणाला ॲड नंबर ही जी काही मेथड आहे ती कशा पद्धतीनं मांडलेली आहे हे निश्चितच आपणाला या ठिकाणी समजलं असेलच. त्यानंतर आपण सेकंड ॲड नंबर्स नावाची मेथड पाहतोय. तर या ठिकाणी आपणाकडे ए नावाचं पहिलं पॅरामीटर आहे की जे इंटिजर स्वरूपातलं आहे, बी नावाचं दुसरं पॅरामीटर आहे की जे इंटिजर स्वरूपातलं आहे आणि तिसरं जे पॅरामीटर आहे ते सी नावाचं आहे आणि तेही देखील कोणत्या प्रकारातलं आहे, इंटिजर प्रकारातलं आहे. तर या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे व्हेरिएबल्स ॲज अ पॅरामीटर म्हणून तुम्ही या ठिकाणी निर्माण करू शकता. तर आपल्याला या ठिकाणी सोप्या पद्धतीने या ठिकाणी अभ्यासायचं आहे म्हणून आपण सगळेच या ठिकाणी जे पॅरामीटर्स आहेत ते इंटिजर स्वरूपातले ठेवलेले आहेत. तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपातले ठेवू शकता, कॅरेक्टर, स्ट्रिंग, ओके, इंटिजर, डबल, फ्लोट अशा वेगवेगळ्या डेटा टाईपचे तुम्ही व्हेरिएबल्स ची लिस्ट तुम्ही प्रत्येक मेथडला डिफरन्शिएट करण्यासाठी या ठिकाणी वापरू शकता. तर आता आपण या ठिकाणी पुढे जाऊन वळतोय की ह्या ॲड नंबर्स मेथडच्या आतमध्ये नेमकं काय केलेलं आहे. तर याच्या आतमध्ये एक राईट लाईन स्टेटमेंट लिहिलेलं आहे आणि राईट लाईन स्टेटमेंटच्या आतमध्ये मेसेज काय ठेवलेला आहे, a+b+c या फॉर्मॅटेड मेसेजच्या सोबत आपणाला काय दिसणार आहे, ए, बी आणि सी या 3 व्हेरिएबलची बेरीज, व्हेरिएबल म्हणतोय मी, तर याला पॅरामीटर म्हणूया आपण या ठिकाणी. तर या 3 पॅरामीटरची बेरीज या ठिकाणी होणार आहे आणि येणारा निकाल या फॉर्मॅटेड स्ट्रिंग सोबत
या ठिकाणी अटॅच केला जाणार आहे. सो बघा, एकाच क्लासमध्ये सेम नावाच्या मेथड्स वापरलेल्या आहेत वेगवेगळ्या पॅरामीटर लिस्टच्या सहाय्याने, आणि याच संकल्पनेला काय म्हटलं जातं प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये मेथड ओव्हरलोडिंग असं म्हटलं जातं. तर आता आपण मेन मेथडकडे येतोय. मेन मेथडमध्ये आल्यानंतर आपणाला या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी काय पाहायचं आहे, तर या ठिकाणी एक ऑब्जेक्ट तयार करून पाहायचं आहे. सो आपण या ठिकाणी सी नावाचा ऑब्जेक्ट तयार केलेला आहे न्यू कीवर्डच्या सहाय्याने. कोणत्या क्लाससाठी? कॅल्क्युलेट या क्लाससाठी. तर मी या ठिकाणी सेकंड वे दाखवलेला आहे ऑब्जेक्ट क्रिएशनचा. तर या ठिकाणी बघा, मी पुन्हा स्टेटमेंट रिपीट करतो, डीम सी. तर सी नावाचा हा व्हेरिएबल या ठिकाणी तयार झालेला आहे. तर हा नॉर्मल व्हेरिएबल या ठिकाणी जो आहे तो पुढे जाऊन न्यू कीवर्डच्या सहाय्याने एक ऑब्जेक्ट म्हणून तयार होतो. कोणत्या क्लाससाठी? कॅल्क्युलेट क्लाससाठी. तर या ठिकाणी सिंटॅक्स असा आहे, डीम, देन नेम ऑफ द ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर ॲज कीवर्ड, त्याच्यानंतर क्लास नेम, त्याच्यानंतर इज इक्वल्स टू, त्याच्यानंतर न्यू, अँड देन अगेन क्लास नेम, अँड देन पॅरेंथेसिस ब्रॅकेट. ओके. सो अशा पद्धतीने आपण हा ऑब्जेक्ट सी नावाचा या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि या सी ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण ॲड नंबर्स नावाची मेथड कॉल केलेली आहे आणि त्याला दोन किमती पास केलेल्या आहेत. बघा, 1 आणि 2. सो 1 आणि 2 म्हणजेच दोन पॅरामीटर्स असणाऱ्या मेथडमध्ये ह्या दोन किमती पाठवल्या जाणार आहेत. सो पहिली किंमत आहे 1 आणि दुसरी किंमत आहे 2. सो पाठवलेली पहिली किंमत ए मध्ये येणार आहे 1 आणि 2 ही किंमत कशामध्ये येणार आहे? बी मध्ये. आणि ह्या दोन किमती पाठवल्यामुळे आपल्याला दोन पॅरामीटर्स असणाऱ्या ॲड नंबर या मेथडकडे जावं लागलेलं आहे. मग या ठिकाणी ए आणि बी मध्ये आलेल्या ज्या किमती आहेत त्या या ठिकाणी बेरीज होतील, म्हणजेच 1 अधिक 2 3. सो पहिला रिझल्ट आपल्याला काय मिळणार आहे? ए प्लस बी इज इक्वल्स टू 3 मिळणार आहे या स्टेटमेंटच्या सहाय्याने. त्याच्यानंतर ऑब्जेक्टच्या सहाय्याने पुन्हा आपण ॲड नंबर्स या मेथडला कॉल केलेला आहे आणि आपण 3 किमती पास केलेल्या आहेत. 1 2 आणि 3 अशा 3 व्हॅल्यूज आपण पास केलेल्या आहेत. त्यामुळं या ठिकाणी कोणती मेथड कॉल केलेली आहे? ॲड नंबर नावाची मेथड कॉल केलेली आहे की ज्याच्यामध्ये 3 पॅरामीटर्स असणार आहेत. आणि ते कोणत्या स्वरूपातले असलेले आहेत? तिन्हीच्या तिन्ही पॅरामीटर्स इंटिजर स्वरूपात असलेलेच असणारे 3 पॅरामीटर्सची जी काही ॲड नंबर मेथड आहे तिलाच या ठिकाणी बोलावलं गेलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी जी सेकंड मेथड आहे तिच्याकडे या ठिकाणी जे 3 पॅरामीटर्स आहेत या 3 पॅरामीटर्समध्ये रेस्पेक्टिव्हली एमध्ये 1, बीमध्ये 2 आणि सीमध्ये 3 या किमती स्टोर्ड होणार आहेत. आणि पुढे जाऊन प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू या मेसेजच्या समोर ए प्लस बी प्लस सीचा जो काही रिझल्ट असेल तो आपण या ठिकाणी डिस्प्ले करणार आहोत. म्हणजेच तो किती असणार आहे? 1 + 2 3 अँड प्लस 3 इन टोटल 6. सो ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू 6 हा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटी कन्सोल डॉट रीडलाईन हे स्टेटमेंट आहे. याच्या सहाय्याने आपण स्क्रीनवरती जे काही जनरेट झालेलं आउटपुट आहे ते आपण स्थिर स्वरूपात त्या ठिकाणी पाहणार आहोत. ओके. जर आपण हे स्टेटमेंट नाही लिहिलं तर पटकन आपला आउटपुट निघून जाणार आहे. पाहू शकता आउटपुट जनरेट होईल पण निघून जाईल. सो आउटपुट ब्लॅक विंडो दिसते तुम्हाला, ती निघून जाते. तर तिला थांबवण्यासाठी आपण या ठिकाणी कन्सोल डॉट रीडलाईनचा वापर करतोय. आणि आता प्रोग्राम पुन्हा आपण रन केला असता आपणाला पाहायला मिळते ए प्लस बी इज इक्वल्स टू 3 हा रिझल्ट पाहायला मिळतोय आणि ए प्लस बी प्लस सी इज इक्वल्स टू 6 हा सेकंड रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सो मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला निश्चितच ओव्हरलोडिंग ही कन्सेप्ट नेमकी काय आहे ही निर्माण करण्यासाठी आपणाला प्रोग्राममध्ये कशा पद्धतीची दक्षता घ्यायला पाहिजे याविषयीचा आपण नॉलेज या प्रोग्रामच्या सहाय्याने अभ्यासलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला निश्चितच हा कन्सेप्ट समजला असेल. जर तुम्हाला काही शंका असेल तर मला कमेंट करा, मी तुम्हाला प्रतिसाद देईन. तोपर्यंत धन्यवाद.